नमस्कार मंडळी. तर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीच्या निमित्ताने आपण बघूया आई दुर्गा आपल्याला काय सांगू इच्छित आहेत. तर हा आला आहे कार्ड आणि कार्ड आहे ब्रह्मचरणी देवीकडनं, स्ट्रेंथ टू परफॉर्म हार्ट पेनन्स. खूप छान असा संदेश आलेला आहे. म्हणजे जर तुम्ही एखादी चूक केली आहे, बरेच जण तर असे असतात की त्यांना माहिती असतं ते चुकत आहेत, पण पश्चाताप त्यांना करायचा नसतो वगैरे, पळवाट शोधतात वगैरे, किंवा मॅनिप्युलेट करणार, किंवा कोणावर तरी दुसऱ्यांवरती आळ घेणार की या व्यक्तीमुळे मला असं करायला लागलं, या परिस्थितीवरती किंवा आळ घेणार वगैरे. पण इथे देवी ब्रह्मचरणी जे आहेत ते हे सांगत आहेत की जर तुम्हाला खऱ्या अर्थाने पश्चाताप जर होत असेल आणि तुम्ही त्याचं प्रायश्चित्त घेऊ इच्छिता, स्वतःलाच ह्या ना त्या तऱ्हेने शिक्षा करू इच्छित आहात, तर त्यासाठी तुम्हाला ताकद मिळावी, त्यासाठी ते तुम्हाला हे सांगेन आशीर्वाद देत आहेत, ताकद मिळावी वगैरे. आता ही प्रायश्चित्त असंही असू शकतं की काही जणं खरं म्हणजे काही लोकांसमोर बोलू शकतात की मी हे असं असं केलं आणि त्यांना माहिती आहे की हे मी उघडकीस आणल्यावर, हे मी असं माझ्या बाबतीत बोलल्यावरती याचे परिणाम काय होऊ शकतात, चांगले नाही होणार वगैरे, हे ठाऊक आहेत. पण तरी तुम्ही ती हिंमत करत आहात, त्यासाठी तुम्हाला ताकद मिळावी, तुम्ही त्या परिस्थितीतनं व्यवस्थित पार पडावं, त्यासाठी ते ताकद देत आहेत. मी हे सांगेन ते खूप आशीर्वाद पण देत आहेत. छान असा संदेश आलेला आहे. अजून एक संदेश बघूया आपण. आणि कार्ड आलेला आहे सुरेश्वर देवाकडनं, युअर प्रेयर्स आर बिंग हर्ड, विश ॲफर्मेटिव्हली. तर मंडळी, तुम्ही जी काही इच्छा करत आहात, तुम्हाला आयुष्यात जे काही हवं आहे, पण सकारात्मक जे आहे ते, तर नक्कीच ते ऐकण्यात येत आहे. हेच सुरेश्वर देव सांगत आहेत. आणि हेच सांगत आहेत की तुम्ही सकारात्मक म्हणी तर ऐकले असतील ना, ॲफर्मेशन्स ज्याला म्हणतात, ते खूप हल्ली गाजलेलं आहे की आकर्षणाच्या सिद्धांतमध्ये खूप जास्त हे वापरलं जातं, ॲफर्मेशन्स वगैरे. तर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ना, तर तुम्ही ॲफर्मेशन्स म्हणजे त्या सकारात्मक म्हणींच्या पद्धतीने बोलून दाखवा, लिहा. नक्कीच ते हळूहळू खऱ्या होतील आणि त्या सकारात्मकच असाव्या, कोणाचं नुकसान करणाऱ्या नसाव्या वगैरे, याची खात्री नक्की बाळगा, हे सांगेन. धन्यवाद.